मैत्रीपूर्वक शर्ती करा आणि कोणाशी वादवाद करू नका, छकड्या उभे राहून कोणाला चिडू नका, कपडे काढू नका आणि समोरची बैल ती आपलीच म्हणून खेळायचं। कारण बघा ही बैलाची जात आहे, ही जास्तीत 2 ते 3 वर्ष पळते, त्यामुळे याच्या जर आपण जास्त माच केला तर दुसऱ्याने आपलं हरवलं चिडवलं तर मग त्यांना पण राग येणारच आहे। त्यामुळे प्रत्येकाला माझ्याकडून एक मेसेज असेल की शर्ती खेळताना समोरच्याला दुश्मन म्हणून खेळू नका, आपलेच आणि आपले भाऊ म्हणून खेळा। कारण बिनजोडी स्पर्धा अशी असते का या स्पर्धेत जेवढी पब्लिक येते तेवढी कुठे पब्लिक जात नाही आणि याच्यामध्ये कसं होतं सर्व धर्म समभाव। बघा बैलाला जात नसते तशी इथे येणारे प्रत्येक माणसाला कोणी जातीचा कुठे धर्माचा असं मानत नाही, सर्व बंधू भावाने आम्ही खेळतो। आता माझे मित्र अदनान पटेल झाले, रोड पटेल नवीन मुंबई झाले, कुडूसवाड्याची आमची पटेल गँग आहे, सर्व आम्ही एकत्र खेळतो। इथे असं काही विषय नसतो, त्यामुळे सर्वांना विनंती आहे तुझ्या मार्फत माझा एक मेसेज दे। जे पोरं आहेत नवीन पोरं आहेत आणि क्लरडूची पोरं आहेत त्यांना मी सांगितलं होतं, त्यांचा मध्ये वाद झाला भोंगा पहिल्याच्या एका फॅननी त्यांच्यावर कमेंट केली होती, मिलिंद शेखला मी फोन करून सांगितलं मिलिंद शेख मुळे वादावाद मूर्ख करतात। काय करतात माझा मेसेज वाढ मूर्ख लोक वादावाद करतात आणि चांगली जी खानदानी लोक ते वादावाद कोणाशी करत नाही। मंत्री शेख नेहमी सांगायचे शेर बुड्ढा होता है लेकिन ताकत पंजों में रहती है, त्यामुळे नमस्कार दादा। नमस्कार। खूप दिवसांनी आपली भेट झाली। आपले बैलगाडा क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि बैलगाडा क्षेत्राचे अध्यक्ष संदीप भाई माले आज मैदानात उसळणे आलेत आणि आज खास आकर्षण म्हणजे असं असणार आहे की त्यांच्याच धावणीतला अर्जुन स्पीड तर त्याचं खूप छान आहे, पण आज एकाच मैदानात 3 शर्यती जिंकल्यात। दादा काय बोलाल त्या अर्जुन बैलाबद्दल? काय नाही, खूप आनंद वाटला आणि ज्यांच्याही शर्ती खेळलो त्यांची बैल पण चांगली पळाली। मी कधी त्यांच्याही शर्ती करतो, प्रत्येकाशी मैत्रीपूर्वक शर्ती करतो आणि भावांची शर्ती करतो, कारण पिढ्यानपिढ्या खेळ चालताना खेळ आहे। तेव्हा आता माझ्या बाजूला बसलेत माझ्या भावाच्या मुलं, माझा भाऊ होता बेतोड्याचा एस के पाटील, त्यांच्या शाळेमध्ये तालमीमध्ये खेळलेली आम्ही सगळी पोरं आहेत, त्यामुळे भावांनी आम्हाला हेच शिकवलं होतं एस के पाटलांनी का शर्ती प्रेमाने खेळायच्या, वादवाद करायचं नाही। मी सर्वांना एकच मेसेज देईन का शर्ती करताना एकदम मैत्रीपूर्वक शर्ती करा आणि कोणाशी वादवाद करू नका, छकड्या उभे राहून कोणाला चिडू नका, कपडे काढू नका आणि समोरची बैल ती आपलीच म्हणून खेळायचं। कारण बघा ही बैलाची जात आहे, ही जास्तीत 2 ते 3 वर्ष पळते, त्यामुळे याच्या जर आपण जास्त माच केला तर दुसऱ्याने आपलं हरवलं चिडवलं तर मग त्यांना पण राग येणारच आहे। त्याच्यापेक्षा एक मैदानामध्ये आल्यानंतर एकदम क्रिकेट कशी आपण एकत्र खेळतो त्या पद्धतीने एक मैत्रीपूर्वक शर्ती खेळायच्या। दादा विमान बैलाचे मालिक अदनान पटेल त्यांची सुद्धा मी बाईट घेतली होती आणि त्यांना सुद्धा विचारलं होतं की आपल्या संदीप भाई माले यांच्या अर्जुन सोबत नियोजन कसं काय झालं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं 4ही बैला आपल्या भुंगा झाला। आकाश राऊत दादा यांचा जे उपाध्यक्ष आहेत त्यांचा सुंदर सुद्धा ही आपलीच गाडी आणि मैत्रीपूर्ण लढत झाली। काय बोलाल त्या विमान बैलासोबत जो पैरात होता? चांगली मुलं आहेत आणि एन्जॉय पोरं आहेत एकदम, आणि मला तर एवढं ती पण जुन्या छकडा माझा खेळ अदनान वगैरे आणि खेळाडू वृत्तीची माणसं आहेत। त्याप्रमाणे जे पंढरी जगन्नाथजी फडके साहेब झाले, आपले बोलण्याचे तात्या झाले, मोहन शेठ राऊंड झाले, आपले यांची शरद झाली मिलिंद पाटील यांचे वडील झाले, ही सगळी जुनी जाणती मंडळी यांची पोरं आहे आम्ही आणि सगळी दुसऱ्या पिढीतली पोरं आहे आम्ही। त्यामुळे प्रत्येकाला माझ्याकडून एक मेसेज असेल की शर्ती खेळताना समोरच्याला दुश्मन म्हणून खेळू नका, आपलेच आणि आपले भाऊ म्हणून खेळा। कारण बिनजोडी स्पर्धा अशी असते का या स्पर्धेत जेवढी पब्लिक येते तेवढी कुठे पब्लिक जात नाही आणि याच्यामध्ये कसं होतं सर्व धर्म समभाव। बघा बैलाला जात नसते तशी इथे येणारे प्रत्येक माणसाला कोणी जातीचा कुठे धर्माचा असं मानत नाही, सर्व बंधू भावाने आम्ही खेळतो। आता माझे मित्र अदनान पटेल झाले, रोड पटेल नवीन मुंबई झाले, कुडूसवाड्याची आमची पटेल गँग आहे, सर्व आम्ही एकत्र खेळतो। इथे असं काही विषय नसतो, त्यामुळे सर्वांना विनंती आहे तुझ्या मार्फत माझा एक मेसेज दे। जे कोणी प्रत्येक वेळेस समर्थक असतील किंवा फॅन फॉलोअर असतील त्यांनी रात्री घरी गेल्यानंतर रात्री दारू पिल्यानंतर कोणाला चिडू नका, कोणाला त्रास देऊ नका, कारण कसं होतं जर आपण कोणाला चिडवलं दुसऱ्या वेळेला त्याने हरवलं ते पण चिडवतील, त्यामुळे प्रेमाने खेळा बस। धन्यवाद। नक्कीच दादा, आणि
आणि दादा आणि आणि तसंच आपल्या विष्णू शेठ पाटील म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं ते एकदम मनमोजी होते, जसे पंढरीशेठ फडके. ते बोलायचं की माझी जर शर्यत कोणाशी हरली तर मी पुन्हा प्रेमाने शर्यत केल्याने तो जिंकून येणार. काय बोलाल त्या मालकाबद्दल? आता ते नाही आहेत आपल्यात. तसे पळणाची फडक्यांनी जे आमचे विष्णू पडले गाव आहे, आम्ही जे नाव देतो अंश अमर माली भोपर, त्यांच्या नातवाचंच नाव आहे. आणि आमच्यातला एक आमच्या नात्याच्या आधी आमची विष्णूची पहिली मिसेस आहे ती आमच्या गावातली आमच्या बिभीषण पाटलाची बहीणच आहे. आमचं डबल नात त्यांच्याशी आहे. त्यामुळे खूप दुःख घटना आहे. ते वारलेत गेलेत हे आम्हाला वाटत पण नाही. रात्रीच खबर आली आम्हाला का असं झाले. मला खरं नाही वाटलं, मला वाटतं कोणतरी मस्करी केली. देव त्यांना चांगला स्वर्गामध्ये चांगल्या जागी ठेव ही परमेश्वराची प्रार्थना. दादा पालेगावचा बादल कुठेतरी लंपीमध्ये थोडा आजारात होता, कमबॅक नव्हता केला आणि आज आपला पैरा भेटला. दादाने खूप तारीफ केली आपल्या अर्जुन बैलाची. काय बोलल त्या मालकाबद्दल? चांगली पोरं आहेत, नवीन पोरं आहेत आणि खिलाडूची पोरं आहेत. त्यांना मी सांगितलं होतं, त्यांचा मध्ये वाद झाला भोंगा बैलाच्या. एका फॅननी त्यांच्यावर कमेंट केली होती. मिलिंद शेठला मी फोन करून सांगितलं का मिलिंद शेठ हे चुकीचं आहे. मग त्यांना दोघांना सांगितलं मी शर्तीमध्ये भांडण करू नका, भावाभावात खेळा. ते पण बोलले नाही आम्ही काही वादवाद करणार नाही. मग आमचं ठरलं असं का तुला आमचा दोघांचा पर्याय. त्याचा बैल पण चांगला पळतोय. अरे कडेने पळणं ही सोपी गोष्ट नाहीये. बैल आतून कोणाचाही पळेल, पण कडेने पळणं म्हणजे खाऊ नाहीये. त्यांचा बैल चांगला पळाला. मी तर पाठीमागे गाडी सोडायला होतो, पुढे माझा मुलगा आणि भाऊ वगैरे होते. सर्वांनी सांगितलं मला दादा बैल चांगला पळाला. दादा मी बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील अध्यक्ष पंढरीशेठ फडकेनंतर तुम्ही जिम्मेदारी निभावली आणि ती व्यवस्थित परिपूर्ण पार पाडते. कारण का तुम्ही जे बोलले ना मैत्रीपूर्ण, पहिल्या खूप व्हायच्या ह्या गोष्टी, पण आता ना मैत्रीपूर्ण लढत होते आणि ज्याच्या विरोधात पळतो त्याच्या सोबत सुद्धा आता बैल पळवलं जातं. काय बोलाल? म्हणजे ही चांगली गोष्ट घडते. रात्रीच जमली. मिलिंद शेठ आणि माझा मोहन शेठ राऊत आहेत, त्यांचा मुलगा आकाश शेठ. आम्ही चांगले मित्र आहे आणि तो माझ्या भावाचा पोरगा आकाश. रात्री त्याने एका कामासाठी मला फोन केला. बोलता बोलता ठरलं चला आपण शर्यत करू. पण असं ठरलं होतं आमचं का जर मी जिंकलो तर ते माझ्या छकड्यावर उभे राहतील, ते जिंकता जाईन. पण मी पाठीमागे होतो तर नक्कीच मिलिंद शेठला त्यांना दोघांना माझ्या छकड्यावर उभे केले असते. माझे भाऊ आहेत ते आणि माझ्या मुलासारखे आहेत दोघे पण. आणि परत आमची शर्यत होणार 100%. दादा असे बैलगाडा मालक खूप कमी होतात, जसं मिलिंद शेठ पाटील. ते विरोधात पण खेळतात आणि सोबत पण खेळतात आणि चांगल्या पद्धतीने बोलतात. कसे संस्कार आहेत. मला मग सांगितलं ना मी तर मिलिंद शेठचे वडील शर्यत क्षेत्रामध्ये होते आणि आकाश राऊतचे वडील मोहन शेठ. त्यामुळे दोघांची दुसरी पिढी आमची. त्यामुळे त्यांना ते जुने आणि ते छकड्यावाल्यांची पोरं आहे आम्ही. त्यामुळे वादावाद मूर्ख करतात. काय करतात? माझा मॅसेज झाला, मूर्ख लोक वादावाद करतात आणि चांगली जी खानदानी लोक आहेत ते वादावाद कोणाशी करत नाही. दादा जाता लाचचा प्रश्न, जेव्हा मी घाटावरती होतो, बिंजोडचा मैदान होता, मैदानाचं नाव नव्हतं माहिती, पण कुठेतरी राणा आणि हरण्यासोबत होता. शेर बुड्ढा हो गया असं तसं, पण त्यांनी ते बकासूर विरोधात ती शर्यत होती आणि जिंकून तो आनंद होता आणि त्यांनी दाखवून गेलं की कोणाच्या नंदीला कमी लेखू नका, तो आज ना उद्या वर येणार आणि नाव करणार. काय बोलाल त्या आठवणीबद्दल? पंढरीशेठ नेहमी सांगायचे शेर बुड्ढा होता है लेकिन ताकद पंजों में रहती है. त्यामुळे बैल असतो ना तो कधी जरी वय जरी झालं तरी मालकाची इज्जत ठेवतो. त्यामुळे कोणाच्या बैलाला कमी लेखायचं नाही. जर आपण कमी लेखलं त्याच बैलांना जर आपली कधी गाडी मारली तर आपलं किती दुःख होतं. त्यामुळे शंकराची नंदी आहेत, कमी जास्त पळतात. वय झाली तरी पण पेलवानासारखा त्याला एक डाव माहीत असतो. त्यामुळे जो कोणी बोलला असेल ना, मला आनंद वाटला का तो बोलला नसता तर मला आनंद झाला असता. हो दे चला आता झालं. पण आज त्या राणाच्या आशीर्वादाने बघा आज एवढा मोठा बैल आमच्या दावून आला. विलास पवार येते, हे विलास पवार आहेत, त्यांच्या मालकीचा बैल येतो. माझ्या लहान भावासारखा येतो. तो मोठा का मी मोठा वयाने माहित नाही, पण एका शब्दावर बैल मला पाठवला. बघायला पण नव्हता आला तो बैल, हा झालाय तो. आणि आजचे संबंध नाही, 20 वर्षापूर्वी संबंध आहेत आमचे त्याच्याबरोबर. बरं आज पण बैल त्याने माझ्याकडे आणला. तर आम्ही कधी असे जोर जबरदस्ती करणारी माणसं नाही. ही माणसं पण आहेत. हा लहान होता तेव्हापासून एसके पडले आमचा भाऊ, त्याच्याबरोबर आम्ही पोर आहे. त्यामुळे मी खेळताना कधी मला पैशासाठी मी कधीच खेळत नाही. काय पैशासाठी? कारण काय होतं 2 लाखाची शर्यत 3 लाखाची शर्यत असं मी खेळत नाही. मी आज म्हणतात गेलो मी 20 शर्यत पण करतो, 50 पण करतो, 30 पण करतो, 11 पण केलेली. त्यामुळे 10 गोंडे 20 गोंडे 5 गोंडे हे दुसऱ्याला चिडवायला आम्ही कधी शर्ती खेळत नाही आणि याच्या पुढे खेळणार नाही. आम्ही जी आठ ठेवली ना आता कमिटीने 2 गोंड्यांची, हे वाजवतात ना बॅनरवरती 6 गोंडे 20 गोंडे 50 गोंडे, त्याच्यामुळे म्हणून आता नियम चांगले आहेत आणि सगळी कमिटी स्ट्रॉंग आहे आमची. आणि सगळी बैलगाडा मालक चालक धरणारे सोडणारे जेवढी लोक आहेत ती सगळी समजदार आहेत. त्यामुळे आता काही जास्त काही बोलत नाही, आम्हाला पण जायचं आहे. धन्यवाद. दादा तुम्हाला बोलता आज अर्जुन
मला वाटतं ना, मला चांगलं आठवतंय खिडकाली मैदानात आकाशराव दादा यांच्या आपला लावणीला येतो हा. आणि तिथे सुद्धा 2 गुलाल घेतला होता. आपला बबलू दादा यांचा हरण्या होता हा. पैऱ्यात, बरोबर ना? हा. तिथे सुद्धा 2 गुलाल घेते होते आता लगार. चौथी fight जिंकली. ना आता चौथी कोणता पिस्तूल का? पिस्तूल बी पिस- जिंकलं. मित्रांनो, पिस्तूल सुद्धा विजय झाला आणि चौथी गुलाल घेतला. दादा आज आनंद एकदम म्हणजे चांगला आणि संयमीने होणार. 4 सेफ्टी झाले आज. काय बोलाल दादा या अर्जुन बैलाबद्दल? अर्जुन काय आता चांगला पळतो, घाटावर बी चांगला पळतो. 1 नंबर घाटावर बी कसं होतं, 1 नंबर 2 नंबर होतं. गुलाला तर आता भाईनं आवाज दिला, फोन लावला तर आम्हाला इकडे यावं लागतं. इकडे बी आपली इज्जत चांगली आहे आणि इकडे बी चांगला 1 नंबर शर्यत करावं लागलं. आणि मी मोस्ट ऑफ दी घाटावरची बैल बिनजोडला जास्त नाही परत. बकासूर येतो, म्हणजे असे नामांकित बैल येतात, सर्जा येतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला अर्जुन बघायला भेटतो. आम्हाला मुंबईकरांना घाटावरती सतत येता नाहीत, पण ती बैल आम्हाला वाटतात की मुंबईमध्ये यावी. जसे आम्ही घाटावरती जातो 3 फेऱ्यामध्ये, तशी तिथली बैल सुद्धा मुंबईमध्ये बिनजोडला यावी. नाही, आम्हाला येतो, आनंद होतो आणि ते मी हमेशा येतो. कधी बी बाईचा फोन आला त्या दिवशी मला बैल भरावं लागतं. मी डायरेक्ट इथेच येतो, भोपरला येतो. दादा माझ्या चॅनल मार्फत एकच इच्छा, जी घाटावरची टॉपची नंदी असतात, काही असे प्रेक्षक आहेत, यांना ना ती बैल तिथे जाऊन बघायला नाही भेटत. ते त्यांचे सुद्धा आगमन आपल्या मुंबईमध्ये बिनजोड साध्य. मुंबई असं कामचा विषय नाहीये. घाटावरची कमिटी आबा शेवाळे असतील, विलास पेरोण आमचे असतील वाईचे, आपले वडकीचे दत्ता गायकवाड असतील, अमोल शेठ असतील, आपले प्रवीण घसरकर असतील, आपले विजू काले असतील, आपले उदयदा असतील, ओगलेवाडीचे धनाया तात्या असतील, अशी अनेक मंडळी आहेत जे त्यांची वडिलांची परंपरा आहे त्यांची. आणि मी आता आमचा गेल्या वर्षी बैलगाडा महोत्सव होता तेव्हा त्यांना मी बोलणार होतो, पण काय एवढी गर्दी असते पाहुणे, कारण आम्ही ठरवलंय जेवढी घाटावर टॉपची पळणारी बैल आहेत त्यांना सर्वांना आम्ही आवाहन करणार आहे का एक जरी मुंबईला सर्वजण बिनजोड खेळायला या. नक्कीच दादा, थँक्यू दादा. तुम्ही आता बैलात बैल काढला, आता सुद्धा पिस्तूल आपला जिंकला आणि सर्व गडबड आहे, तर तुम्ही तिथे चालाय. धन्यवाद. धन्यवाद. चला.